गडचिरोली पासून 250 किलोमीटर वरती छत्तीसगड दंतेवाडा या नारायणपूर या दोन सीमावर्ती भागामध्ये दक्षिण अबुझागडमध्ये 14 नक्षल्यांचा खात्मा झाल्याची सूत्रांकडून माहिती मिळते। घटनास्थळी मोठा शस्त्रसाठा सुद्धा आढळलेला आहे। पोलिसांकडून या ठिकाणी सर्चिंग ऑपरेशन सुद्धा सुरू झालेलं आहे। मनीष रक्षमवार माझे सहकारी आपल्यासोबत अधिकचे अपडेट्स देतात। रक्षमवार, खरं तर गडचिरोलीसारख्या नक्षलवादी भागामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये नक्षल्यांची घरवापसीला यश मिळत असताना आताची ही महत्त्वाची कारवाई। नक्कीच तृप्ती, छत्तीसगड दंतेवाडा नारायणपूर आणि सीमावर्ती भागामध्ये दक्षिण झमाडमध्ये जवान व नक्षल्यांमध्ये 4 ऑक्टोबरला जोरदार धुम्मचक्री उडाली होती। यामध्ये 14 नक्षल्यांचा खात्मा करण्यात आला आणि त्यांना पोलिसांना यश सुद्धा आलेलं आहे। आणि घटनास्थळावर शस्त्रसाठा सुद्धा भरपूर प्रमाणात सापडलेला आहे। आणि हा स्पॉट जो आहे गडचिरोलीपासून 250 किलोमीटर अंतरावर आहे। आणि छत्तीसगडात दंतेवाडा व नारायणपूर या दोन जिल्ह्याच्या सीमावर्ती भागात हा दक्षिण अबू झमाड म्हणून खूप मोठा जंगल आहे। या ठिकाणी नक्षली दबावावरून असल्याची माहिती छत्तीसगड सुरक्षा यंत्रणेला मिळाली होती। त्यानुसार दोन्ही जिल्ह्याच्या सुरक्षा यंत्रणांनी संयुक्तपणे नक्षली विरोधी अभियान राबवले। यावेळी अचानक जवानांनी नक्षल्यांच्या दिशेने गोळीबार केला व जवानांनी नक्षल्यांना जोरदार प्रत्युत्तर दिले। चकमकीनंतर परिसरात झडती घेतली असता तिथे आता अंदाजे 14 नक्षल्यांचे मृतदेह आढळून आलेले आहेत। त्यामध्ये AK-47, SLR इतर नक्षल साहित्य सुद्धा आढळून आलेले आहेत। तृप्ती, निश्चित मनीष, या ठिकाणी 14 नक्षल्यांचे मृतदेह आढळलेले आहेत। आणखीन किती मोठ्या प्रमाणामध्ये या भागामध्ये नक्षली लपले असण्याची शक्यता आहे, काय माहिती मिळते? तृप्ती, आता रात्र झाल्यामुळे त्यांचं सर्चिंग चालू आहे अंधारामध्ये आणि अद्याप त्या नक्षल्यांची ओळख सुद्धा पटवणं सुरू आहे। अद्याप सांगता येणार नाही तरी जवळपास 20 ते 25 नक्षली खात्मा झाल्याचं असं सूत्रांची माहिती आहे। अद्याप सांगता येणार नाही तृप्ती। निश्चित मनीष, धन्यवाद संपूर्ण सविस्तर माहितीसाठी।